नमस्कार, मी सीमा पाटील मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत पुरणपोळी। सणासुदीला घरोघरी गोडाचे पदार्थ केले जातात। अशा वेळी प्रामुख्याने पुरणपोळीचा विचार केला जातो। त्यामागे दोन कारण आहेत। एक कारण म्हणजे तिचा टिकाऊपणा आणि दुसरं म्हणजे तिचा स्वादिष्टपणा। मऊ लुसलुशीत पुरणपोळी लहान थोर सगळ्यांना आवडते, तसंच ती 4-5 दिवस सहज टिकते। याच कारणामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये पुरणपोळी वरचेवर केली जाते। एकदा भट्टी जमली की 20-25 पुरणपोळ्या पाहता पाहता होऊन जातात। आज आपण अशीच भट्टी जमवणार आहोत आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या करणार आहोत। चला सुरुवात करूया। पुरणपोळी करण्यासाठी मी 1 वाटी हा मैदा घेतलेला आहे। 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। ती मी कुकरमध्ये 4 शिट्ट्या घालून वाफवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चिमूट मी मीठ घातले, 1 चिमूट हळद घातली आणि 1 चिमूट मी सुंठीची पावडर टाकलेली आहे। मी अर्धा चमचा वेलची पावडर वापरणार आहे, मीठ वापरणार आहे पाव चमचा, तेल 2-3 चमचे वापरणार आहे आणि पुरणपोळीला घालण्यासाठी मी तूप वापरणार आहे। पुरणपोळी करायला आता सुरुवात करूया। पुरणपोळी करण्यासाठी आपण प्रथम पुरण करून घेऊया। मी गॅस चालू करते। कढई तापल्यावरती त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी तूप घालते, साजूक तूप घालते आणि ही कुकरमध्ये वाफवून घेतलेली ही आपली डाळ आहे ना, शिजवून घेतलेली, वाफमध्ये शिजवून घेतलेली आहे। ती 4 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेली आहे, ती पण घालूया आपण त्याच्यामध्ये। 1 वाटी डाळीला मी पाऊण वाटी गूळ घालते। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी घातला तरी चालेल। 1 चिमूट मी मीठ घालते याच्यामध्ये आणि आता ढवळून पुरण करून घेऊया आपण त्याचं। गूळ थोडा विरघळला ना डाळीमध्ये की आपण गॅस घालवणार आहोत आणि मग ते थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून ही डाळ बारीक करून घेणार आहोत। आता गूळ आपला विरघळलेला आहे पूर्णपणे। गॅस मी घालवते आणि हे थंड झाल्यानंतर मी तो मिक्सरमधून काढून घेते। मी आता गॅस घालवलेला आहे आणि जरा थंड होऊ दे। थंड झाल्यानंतर मिक्सरमधून मी बारीक करून घेते आणि मग आपण पुन्हा ते आटवायची आहे डाळ। पुरण हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। आता आपण ते परत कढईमध्ये घालून गॅस चालू करायचा आहे आणि ते आटवून घ्यायचं आहे। गॅस चालू करते मी। आता हे आटवून घ्यायचं आहे आपल्याला। पुरण आपण मंद आचेवरती, म्हणजे गॅस एकदम स्लो करायचा आणि मंद आचेवरती ते पुरण होईल तोपर्यंत आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेऊया। मी गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेऊया। पुरण मंद आचेवर होईल, हळूहळू होईल। वेलची पावडर पण आता मी टाकते, वेलचीचा स्वाद छान येतो पुरणपोळीला। आणि मंद आचेवर आता ते पुरण होईल तोपर्यंत आपण पुरणपोळीचं पीठ मळूया। गॅस एकदम स्लो ठेवायचा, नाही तर ते पुरण करपेल खाली। पुरणपोळीचं आपण पीठ मळून घेऊया तोपर्यंत, आपलं पुरण होईपर्यंत। मी आता 1 चिमूटभर मीठ घालते आणि आपण मेजर केलेला हा मैदा घेते 1 वाटी आणि थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया पीठ। पीठ आपल्याला एकदम पातळ करायचं नाही किंवा एकदम घट्ट करायचं नाही आहे, मध्यम ठेवायचे आपल्याला पीठ। आता हे मध्यम पीठ आपलं झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आणि तेल घालून ते थोडंशी मऊ करायचं आहे पीठ। तेल या पिठामध्ये जिरवायचं आणि पीठ मऊ करायचं। एक 2-3 चमचे तरी आपल्याला तेल घालायला लागतं याच्यामध्ये पिठामध्ये, तर ते मऊ होतं चांगलं पुरण आपलं। पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता त्याच्यावरती थोडंसं तेल शिंपडून झाकून ठेवूया 5-7 मिनटं आणि मग पुरणपोळ्या करायला घेऊया। तोपर्यंत आपण पुरणाचं काय झालं ते बघूया। आता हे 5-7 मिनटं झाकून ठेवूया आपण। आपलं पुरण जवळजवळ झालेलंच आहे। एकदम मंद आचेवरती 15 मिनटं लागली त्याला। 15 मिनटामध्ये छान सुकलं आहे ते, एकदम मऊ झालं पाहिजे, त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असता कामा नये।
गॅस आता मी घालवते आणि जरा थंड करत ठेवते. थंड झालं की आपण पुरणपोळ्या करायला घेऊया. गॅस घालवते. आपलं पुरण थंड झालेलं आहे. आता आपण त्याचे गोळे करून घेऊया. छान थंड झाले आपलं. आता त्याचे गोळे करून घेऊया. लहान मोठी पुरणपोळी तुम्हाला कशी करायची त्याप्रमाणे पुरणाचे गोळे करायचे. मी जरा मोठे ठेवलेत गोळे. आपली 1 वाटी डाळ आणि पाऊण वाटी गूळ याचं आपल्याला 9 गोळे झालेले आहेत. लहान केले तर जास्त होतील पुरणपोळ्या, मोठे केलेत गोळे. तर हे गोळे आपण झाकून ठेवूया आणि लागतील तसे आपण वापरूया. ते पुरणपोळी करायला आपण सुरुवात करूया. मी गॅसवरती तवा तापत ठेवला आहे. गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे आणि मी या पोलपाट घेतला आहे. पोलपाटला एकदम असं मलमलचं कपडा आहे, तो मी टाईट बांधून घेतलेला आहे असा. त्यामुळे आपल्याला पुरणपोळी पुढे सरकायला सोपं पडतं. आपण ही पिठावरची करणार आहोत पुरणपोळी. थोडंसं मी पीठ, सुकं कोरडं पीठ पोलपाटावरती घालते आणि आपण हे पीठ मळलेलं आहे ते परत एकदा थोडंसं 1 मिनिट मळूया आणि त्याचा एवढा गोळा घ्यायचा. त्याच्यावरती जरा थोडं तेलाचा हात लावायचा आणि त्याला मोदकाला वाटी कशी करतो तशी वाटी करायची त्याची. आणि आपण जे पुरणाचे गोळे केलेले आहेत त्याला थोडा लंबा आकृती आकार द्यायचा आणि तो याच्यामध्ये ठेवायचा आणि मग असा हात फिरवत पूर्ण ते पुरण आतमध्ये बसवायचं त्याला आणि एक्स्ट्राचं आहे आपलं ते काढायचं. हे असं झालेलं आहे. आता आपण पिठामध्ये घालायचं त्याला आणि हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटूया. आता आपली पुरणपोळी ही लाटून झालेली आहे. त्याला हात लावायचा नाही. वरचं जास्तीचं आहे ते पीठ आहे ते आपण रुमालाने बाजूला करूया. आणि हा एक मी पेपर घेतलेला आहे. त्या पेपरवरती मी असा पेपर ठेवणार आणि पोलपाट उचलून असं करणार. तर पेपरवरती पुरणपोळी घेणार. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं कारण तव्यावरती ते करपलं तर पुरणपोळी आपली करपेल. आता हे पेपरच घ्यायचा असा आणि तो तव्यावर टाकायचा आहे. पुरणपोळी आपली होईल तोपर्यंत मी एक गोळा करून ठेवते. आता पुरणपोळी आपली परत आपण तव्यावरून तवाचं हे घेऊनच असं पेपरवर टाकायची आणि पेपर घेऊन तो तव्यावर टाकायचा. आपल्या सगळ्या पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत. किती सुंदर दिसतात आपल्या पुरणपोळ्या. आता त्या आपण सर्व करूया. आपण आपल्या पुरणपोळ्या तुपाबरोबर आणि दुधाबरोबर खाणार आहोत. आपल्या या सुंदर पुरणपोळ्या तयार आहेत. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. ओके, किती पटकन तुटला घास. आपल्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत एकदम. आपण त्या आता दुधाबरोबर आणि तुपाबरोबर खाणार आहोत आणि तुपाची धार सोडल्यामुळे त्याच्या पुरणपोळीचा खमंगपणा आणखीन वाढलेला आहे. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या पद्धतीने पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या पुरणपोळ्या नक्कीच चांगल्या होतील. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया एखादी छानशी डिश घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्ते.